शिवसेना आमदार आणि सामाजिक कल्याण मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. संजयजी, आता ज्या प्रकारे कोल्हापूरची ब्रँड चप्पल ही नेहमी संपूर्ण जगभरामध्ये ज्याची ओळख आहे, तिला आता आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होत आहे, काय सांगाल? काल आमच्या विभागाचा सर्वात आनंदाचा दिवस होता. लीडकॉमच्या माध्यमातून आम्ही हे युनिट चालवतच होतो, परंतु त्याला म्हणावे तेवढं मार्केटिंग मिळत नव्हतं. आता हे प्राडा जो आहे याला जागतिक पातळीवर या ब्रँडला मान्यता आहे आणि त्यांच्याबरोबर काल आमचा करार झाला. या करारामुळं आता आमची कोल्हापुरी चप्पल ही देशातल्या प्रत्येक मार्केटमध्ये जाणार आहे आणि म्हणून साहजिक आहे की आता कामगारांची संख्या वाढेल, हाताला रोजगार मिळेल आणि ज्या आपण जी चप्पल बनवतो त्याला जे काही मार्केट प्रमाणे व्हॅल्यू पाहिजे जे मिळतच नव्हतं, विकले जाणं हे मुश्किल होतं. आता त्याला त्याचं मार्केट आता वाढेल आणि त्याला ब्रँड असल्यामुळं त्याची किंमत वाढल्यामुळं या कारागिरांना त्याचा फायदा जरूर होईल. किती कारागिरांचा सर्वप्रथम समावेश असणार आहे आणि ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं जाणार आहे? हे बघा, आम्ही आता डिजिटल ट्रेनिंगच्या माध्यमातून पहिले ट्रेनिंग देतोय त्यांना, पुन्हा त्यांना इटलीला घेऊन जाऊन त्यांचे एक वेगळं ट्रेनिंग कॅम्प घेतोय. त्याचा तो कालावधी जवळपास 2 ते 3 वर्षाचा आहे. इटलीला ज्यांना घेऊन जाणार आहे त्या कारागिरांची संख्या किती? आता संख्या आणखी डिसाईड केलेली नाही, परंतु ऍव्हरेजली ते 300-400 कामगार इनिशियल स्टेजवर जातील. आणि हे करत असताना एक लक्षात घ्या की जे बेरोजगार होते, ज्यांची ही कला जी आता लुप्त होत चालली होती, त्याला आता वाव मिळालेला आहे आणि म्हणून कोल्हापुरी आमची सर्वात भारी जे आहे ती आता देश पातळीवर जाईल याचा आम्हाला अभिमान आहे. प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीनं जो काही करार होतोय, यामुळं कॉपीराइट जे कोल्हापुरी चप्पल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात असेल, जगभरात असेल, जे प्रसिद्ध आहे ते प्राडा त्यांच्याकडे सर्व घेणार का? का कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरी चप्पलच राहणार आहे? नाही, आता प्राडा मेक इन इंडिया लीडकॉम बरोबर त्यांचा टाईप, तर लीडकॉम आणि म्हाडा हे प्राडा यांचा ब्रँड नेम असणार आहे, फक्त प्राडा नसणार आहे. तर लीडकॉम, कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा असा जो जॉईंट नेम असणार आहे. साधारणतः किती कोटींचा करार आहे हा, काही समोर आलाय? बघा, आता जस्ट स्टार्ट केलं त्याला तर 145,000 युरोचा आता जस्ट आउटलेट टाकण्यासाठी चालू केलेलं आहे आणि हे लाखो युरोमध्ये याचा पुन्हा जेव्हा वाढेल विस्तार लाखो युरोमध्ये जाणार आहे. तो जाणार आहे 26 फेब्रुवारीला. 26 फेब्रुवारीपासून याचा अनेक ठिकाणी याचे आउटलेट निघाल. या संदर्भात जेव्हा कोल्हापुरी चप्पल जे बनवणारे कारीगार असतील त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही संपर्क साधला होता, काय त्यांची प्रतिक्रिया होती आणि कोल्हापूरकरांसाठी किती मोठा हा आनंदाचा क्षण? नाही, त्यांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत आलेलो आहे. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये त्यांचं दालन जेव्हा आम्ही स्थापन केलं त्या टायमाला अनेकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. याला कुठेही मशीनचं काम नाही, हाताचं काम आहे आणि कारागिरी इतकी उत्कृष्ट आहे. ते पाहावं, ती एक चप्पल बनायला कितीतरी महिने सुद्धा लागतात, असे सुद्धा काही आहेत. म्हणून त्यांना आम्ही प्रोत्साहन देत होतो, परंतु तो आम्हाला एक लिमिटेशन होतं. आता ते लिमिटेशन संपलं. आता जागतिक पातळीवर जेव्हा जातील त्या टायमाला आमच्याकडे कारागिरीची कमी पडते की काय असं शंका व्हायला लागली. शेवटचा प्रश्न, किती आउटलेट असणार? आता जगभरातले आउटलेट तुम्हाला सांगता येणार नाही, परंतु आता सध्याला करंटली 6 आउटलेट इथे टाकतोय आपण, जे तातडीने चालू होतील. महाराष्ट्र सारख्या ठिकाणी असेल, दर्यापूरला आहे, कोल्हापूरला आहे आणि जेव्हा ब्रँड येतो ना त्या टायमाला त्या वस्तूची किंमत सुद्धा वाढते. म्हणून आता ही सुरुवात आहे. भविष्यामध्ये कोल्हापुरीचं नाव हे जगभरात जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते संजय शिरसाट आणि आपण पाहतो की कोल्हापूरच्या चप्पलचं हे ब्रँडिंग आता होणार आहे असं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं.